गणपती बाप्पा मोरया. चला निघायचं. चला चला चला. तर एक ड्रायव्हर झोपला आता. फुल काय शॉर्ट व्हिडिओ पण बनवतो. फुल कर. आज थांब ना व्हिडिओ काढू दे यार. तू का मध्ये तोडतोय यार. फुल करा. प्रयागराजला जायचंय. टाकी फुल करतोय बघून घ्या. ज्यांनी कॅन्सल केले ना. काय होतं दादा रमेश, एकंदरीत मला वाईटच वाटतंय बरं का तू येत नाही, पण मी जाणार आहे. काही काळजी करू नका. मला असं माझ्या पाप धुवायचं. 144 वर्षानंतर तू राहणार आहे जिवंत, तुला गॅरंटी आहे. नाही काय गॅरंटी नाही. 144 मी जाणार आहे, त्याच्यामुळे मला जावं लागेल. तर व्हिडिओ सुरू झाल्यापासून मी माझा चेहराच दाखवला नव्हता. नक्की काय करायचंय ते. आम्ही चाललोय प्रयागराजला. आम्ही 5 जण आहे. ती 2 जण कॅन्सल झाले. ती त्यांच्याशी काही घेणं देणं नाही आम्हाला. ते कॅन्सल झाले. 144 वर्षांनी येणारा हा कुंभमेळा, बरोबर ना. आणि आम्ही तिकडे चाललोय आता. पाप धुवायला चाललोय. म्हणजे खरं तर पाप करणारच असं नाही, रिस्टार्ट करायला चाललोय. 4-5 करोड पाप झाले असतील ना आमचे. ते सगळे धुवून आम्ही रिस्टार्ट करायला चाललोय. खरं तर परत 1, 2, 3 असे काउंट आमचे परत सुरू होणार तिकडून आल्यापासून. पाप करणार आम्ही, म्हणजे हम पापी है. तर गुड मॉर्निंग मंडळी. आता आम्ही नागपूरला पोहोचणार आहे थोड्या वेळात. 1 तासामध्ये पोहोचू ना. अजून मला वाटतं अर्ध्या तासात पोहोचू आम्ही. कुंभमेळ्याला चाललोय आम्ही. मला कळलंच असेल आमच्या स्टोरीवरून, किंवा ज्यांनी मला फॉलो केले. फॉलो नसेल केलं तर फॉलो करून घ्या. कुंभमेळ्याला चाललोय. आता आपण किती तास झाले प्रवास करतोय? 9.5 तास झाले. आणि अजून पण आम्हाला पोहोचायला मला वाटतं संध्याकाळ होईलच. संध्याकाळ किंवा रात्र पण होऊ शकते. तर आता आम्ही नागपूरला पोहोचतोय थोड्या वेळात. आणि नागपूरमध्ये तर्री पाव फेमस आहे ना. तर्री पाव खाने का. खर्रा बिर्रा नहीं खाने का ना. नाही खर्रा नहीं खाने का. तर्री पाव खाने का. चॉकलेट का जुना मा चॉकलेट वो सब नाही करणे का. तर्री पोहे खायचे आणि कुंभमेळ्याला जायचंय. असं ऐकलंय का कुंभमेळ्यामध्ये सगळे पाप वगैरे धुवून स्टार्ट करायचंय. म्हणजे आता 3-4 करोड पाप झाले असतील कदाचित याचे माझ्याने. तर ते सगळे रिस्टार्ट करायला जायचं आम्हाला. किंवा पाप धुवून आल्यावर सगळे काही पाप करणार नाही असा विषय नाही काय. त्याच्यामुळे आम्ही पाप रिस्टार्ट करायला चालू. ही आमची मंडळी एकदम धागात गेले. जो रात्रभर गाडी चालवत होता तो रायडर एकदम मागच्या सीटवर झोपलाय. तो आम्ही तुम्हाला दाखवू. आणि तो असा रायडर आहे का तो म्हणतो मला ब्लॉगमध्ये घेत, नाही तर मी तुझा चॅनल डिलीट करेल, नाही तर घाण कमेंट करेल असं बोलतोय. त्याच्यामुळे त्याला ब्लॉगमध्ये घेऊया आपण. बघूया पुढं काय होतंय. मॉल बना दिया तूने. वाह. आम्ही कुंभमेळ्याला निघालो. तसं एक न्यूज सारखे ऐकतोय का 300 किलोमीटरपर्यंत ट्रॅफिक आहे. बघूया आता 300 किलोमीटरपर्यंत ट्रॅफिक आहे का नाही. तसे असे निगेटिव्ह व्हिडिओज येतच होते आम्हाला, पण त्याच्यामध्ये 1-2 पॉझिटिव्ह व्हिडिओ आल्या. त्या कोणत्या भावाने टाकलेलं माहीत नाही की ट्रॅफिक नाही असं म्हणून. तसंच असलं पाहिजे, ट्रॅफिक नसलं पाहिजे. मजा येईल जरा. बघूया. एवढ्या लांब पहिल्यांदा माझी गाडी घेऊन आलो आहे आम्ही. माझी गाडी आहे पण ड्रायव्हर वेगळे. ती हे माझ्या हातात गाडी द्यायला घाबरतात. काय माहीत नाही का देत असतील. का घाबरत असतील माझ्या हातात गाडी द्यायला, हे तुम्ही सांगू शकता मला. फुल ढगात ऑल नाईट जागी. रात्रभर झोपलो होतो मी. माझी मजा आहे. आपण एक डिस्टन्स जर क्रॉस केला की पर्टिक्युलर टाइमच्या पहिले याने का समजा एका नागपूरला जायला आपल्याला 9 तास लागत आहे आणि तो आपण डिस्टन्स 7 तासामध्ये कव्हर केला तर आपल्याला 2000चा फाईन बसणार. म्हणजे आपण कमी वेळामध्ये. हा म्हणजे कळलं का. स्पीड जास्त आहे. 120 पेक्षा स्पीड जास्त आहे आपला. ओके. आता आपली गाडी चालली 160 ने. कळलं मला बरोबर. म्हणजे आपलं 9 तासामध्ये त्यांचं टार्गेट आहे. 9 तासामध्येच ही गाडी इथं आली पाहिजे 120च्या स्पीडनी. ते आपण 140 ने चालवली.
तर आपण 9 तासात नाही तर 8-7.5 तासातच जाणार. तर ही एवढी गाडी लवकर आली आहे म्हणजे यांनी ओव्हर स्पीडिंग केली तर मग ते फाईन लावणार तसं. वा भाई, पैसे काढायची नवीन पद्धत आवडली मला. तर आम्ही समृद्धी मार्ग सोडून आलोय आता आणि हा आमचा ड्रायव्हर उठलाय मागं. तो आमचा कचाकच डोकं खात उठलाय आता. आता आहे असं टाकून दाखव ना, मी मानतो तुला. अरे तू बघ, तुझी व्हिडिओ नाही टाकली ना माझं चॅनल डिलीट मारून टाकलं मी. माझा एवढा 1.5 लाख सबस्क्रायबर्स. किती? 1.5 लाख. तू खा वाड्या सकाळी खावंच लागेल आता. 1.5 लाखात मी तर म्हणतो एक विमानाने गेलो असतो आपण. नाही. 1.5 लाख सबस्क्रायबर्स. 1,47,000 तर माझे असतील. 200 गाडी 1,47,000 तर मी स्वतःच दिले तुला. नाही मित्र, मला रिक्वेस्ट करून ए भाई लाव फॉलो मार वाचतोय. हे भगवान, मेरा सर फट क्यों नाही जाता. त्याच्या पुढे रे काय हा काय मग डायरेक्ट आता संडासच्या बाहेर गाडी लावतो. अरे कुठे तरी उभी कर ना, चालत जायला लागेल संडास पर्यंत. वेटिंग आहे. चल मुताईला तर जाऊ शकतोय का नाही? हागायचं मुतायचं एकच राहतं भाऊ. नाही रे बाबा, वेगवेगळं राहतंय. तिकडे चल रोडच्या कडेला घ्या मुतायला. हागायला रोड जबलपूरला बोलतो. चार्जर पण आहे रे इथं. चल ना, निघू, चल जाऊ दे, चल डायरेक्ट. चला ना, कशाला टाइमपास करतोय कुठेतरी. वाईटर नाही का तू? आपण मला नाश्ता- ब्रश करायचं असं. अरे करूया ना भाई, चल ना, त्याला काय होतंय. एवढं काय एवढं काय कॉंग्रॅच्युलेशन. ब्रश करणं काय एवढं इम्पॉर्टंट आहे का? मग काय कॉंग्रॅच्युलेशन. काय तू दाब आता पूर्ण. दाब आता पूर्ण. की 2 ते मुतायला की गाडीचा 10 लिटर पेट्रोल घालतो का नागे. ए नाग्या. ए जा, मुता. किती मुततात बघायचे ते मला. अर्धा तास तरी मुतले पाहिजे तुम्ही. तर फायनली आपण पोहोचले आता नागपूरच्या जवळ आलोय. म्हणजे इथून 30 किलोमीटर पुढे आहे असं. अरे मुतते, सॉरी भाई, सॉरी. तू मुततोय मी बघितला नव्हता, सॉरी बरं का. तर आम्ही समृद्धी सोडलंय. रात्रभर समृद्धीच खेळत होतो. फायनल समृद्धी सोडून आलोय आम्ही आता. नागपूरच्या जवळ पोहोचलोय, पण हा म्हणतो 30 किलोमीटर पुढे. तर आपल्याला माहित नाही ना, एवढा लांबचा प्रवास केला नाही कधी. काय बोलणार आहे आता. बाकी काय नाही एवढं. अरे सॉरी, तू मुतते का? सॉरी, माझ्या लक्षात नाही आता. अरे जाऊ दे. 30 किलोमीटर पुढे समृद्धी. अरे तो मुताना खाल. नाश्ता करायचा, एकाला ब्रश करायचंय, एकाला मुतायचे. तिच्या आईला सागर राव ना. अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आपल्याला. हा तर आपण अर्ध्यातला पण अर्धा केलाय. अजून किती लांब जायचंय बघूया. ज्या आईला वैताग आलाय, बघू. हे कुठेतरी नाश्ता करूया पहिले आपण आता. सागर हे याला गाडीतून उतरवू नका नाश्ता करायला. सागर नावाचं हॉटेल भेटला तर. तो इथं काळा कसं झाला दोन्ही ठिकाणी? हा एक युनिव्हर्सल प्रश्न आहे भाई. तुम्हाला प्रत्येक जण विचारतोच तो. मी त्याचा आन्सर आहे ना असं एक दिवस इंस्टाग्रामला टाकणार प्रॉपर. माझी बाय लय लांब आले. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही ना मुकुंद, तू सांगू नको बरं का, आम्ही लहान आहे जास्त. वाटत पण नाही मी लहान आहे. जबलपूरला येणे तू लहान वाटतोय. काळाचा आहे तो. हागायला बसलो ना त्याच्यापेक्षा कोण लहान वाटते कोण मोठं वाटतंय. बाप आहे तू, मला विचार. मग ते फक्त बाप आहे मला विचार. तू कोण? पोरांचे आधार कार्ड देऊ का तुला? तू आधार कार्ड देऊ शकतो, पण दाढी ही माझ्याकडेच आहे. 30 रुपयात काढून मिळते. काढून मिळते पण वाढून नाही मिळत. हॅलो गाईज आम्ही पोहे खाल्ले चव्हाणा धावाचे. काहीच चव नव्हती गाईज. हळदी कधी केलते काय माहित का, कालचेच होते असे कडक मटाक, चांगले नव्हते गाईज. मग आता पराठा आणि दाल खिचडी खायला आलो गाईज. बघूया कसं काय होते. ओके भाई, ब्लॉग खतम. ब्लॉग बाय बाय. असे पोहे होते तुम्हाला सांगतो. त्यांच्या आईला भाऊ तुला काय वाटला, कसा वाटला का? डिस्कस्टिंग. त्याच्या आईचा कशी टेस्ट आहे? जास्त हे नाही आहे, स्पायसी नाही आहे, तरी पण नॉर्मल आहे, तरी पण नाही मागवायचा. धन्यवाद. तर तुम्हाला कळलंय का मित्रांनो प्रॉब्लेम काय झाला आहे. आम्ही जसं आपला भाग सोडून आलो इकडे ना, तसं जेवणाला टेस्टच भेटत नाही. म्हणजे खायची इच्छाच होत नाही. म्हणजे एकदम तुम्ही बोलणार ना, उगाच पोटात जावं जरा एनर्जी राहावी म्हणून आम्ही खातोय. बाकी काहीच विषय नाही, तर खायची इच्छाच होत नाही.
तर मागवते. मागे पण थोडे पोहे वगैरे खाले पण काही आवडत नाही. याला विचारायचं नाही मला. ओके बाय. सार पोहे कसं आहे सचिन? वरण भात टाकले नुसतं आणि वरणात तेल आणि मिरची टाकली बस पाच नाही. पण मी काय म्हणतोय ऐका ना, आफ्टर टेस्ट आहे पण याला. तुमचा काय बाप बसला येतं तुम्हाला आवत आहे द्यायला. नाश्ता केलाय, पोट भरायचं काम केलंय. होतं जरा तिखट तर बरं आहे, जरा तिखट खाऊन बरं वाटलंय. बाकी आता बघू कसं काय होतंय. पराठे कसे होते? ठेव बाय बाय. क्या बोलू मैं बोलू क्या बोलू मैं. लय नखरेत आमच्या इथं लय. कुठं चाललोय आम्ही तुम्हाला कळलंच लवकर. आम्ही महाप्रसादाचा लाभ घ्यायला चाललो आता. सागर कुठं पोहोचलो आता आपण? कुठं पोहोचलोय का रे? कुठं पोहोचलो आता? जबलपूरच्या पुढे नाही. त्या जबलपूरच्या पुढे आलो आम्ही आता. आम्हाला काही जेवण दिलं नाही चांगलं. ते आम्ही इथं फुकटचं जेवण खायला आलं. आता पाऊस तिथे नाही काही भेटलं नाही चांगला. आईच्या उपाशी मारायला लागेल. होईल या पोरांच्या नादी लागायचा म्हणजे हे आई घातली मुंबई पहिली आजी गत झाली आमची. जाताना काहीतरी घेऊन जायचं. कोण बघूया. तर आम्ही आता जबलपूरच्या इथे नाशिकवरून आलोय. 8,000चे शूज घालणारा, 7,000चे शूज घालणारा, 7 लाखाची गाडी घेऊन फिरणारा. आणि मागणार कोण या अशा प्रकारची सगळ्यांची सोय केली आहे मी येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी. चांगली गोष्ट आहे. बघा एक प्लेट खाऊन झाले आमचा आणि हा अजून एक आणायला गेले. हा असतो. चांगली सोय केली त्याची. मी पण जावंच म्हणतो एक राऊंड. खाली ठेवले ना बरोबर. ठीक आहे. मीठ नाही आहे आतापर्यंत. तो थंड त्यांनी नवीन थंड आणलंय तू? हे काय आहे तुझ्याकडे? थंड आहे का रे? आणि ते कोणते खाली ठेवलेले म्हणतो? आधी भरले संपतील लोक ना. काय नाही देतात घेतला. बढ़िया था. 2 प्लेट खाया. फुकट था लेकिन अच्छा था. हाँ भगवान बागेश्वर धाम कबाला करेगा. बरं झालं. जरा खाल्लं, जरा आधार भेटला आता. धन्यवाद बागेश्वर धाम सरकारची. धन्यवाद. फळ फूल चांगले नाही राहणार, चव नाही राहणार. घेत अरे जे फळ आहे ते यार, त्याच्यात काही संबंध नाही राहत. बघ ना पाण्यात फळ करतो. गोड आहे, मिठा आहे. एक दिखाओ ना. खोलो, उसमें मसाला भी डालो. 1-2 अगर पसंद आया तो किलो कर दो. तब तक एक बेर भी ऐक गोड असेल तर घेतो थांब. आपल्या इकडून चालू करतो. ब्लॉग बना रहे हो. ट्राई तो कर रहे, बनता है कि नहीं देखेंगे. सर कर ले ना. सर ये प्लेट कितने की हो गई? ये प्लेट कितने की हो गई? ओके. बना के 20 रुपए का क्या किया? खाली 17 के कपड़े निकाल लिए बस. क्या किया? रख लो इसको भी. ए भाई तू काय करतोय? ट्रेन वाली फिलिंग. अरे संतरा हमारे यहाँ मुंबई लोकल है ना, उधर पे संतरी बेचता है. सचिन संतरा वाला. एक्चुअली इसका बिजनेस है, यही संभलता है. एक्चुअली बिजनेस इसका ही चलने वाले का. यही संभलता है. ट्रेनिंग चालू. सागरसाठी लावलंय का? काय गाणं सागरसाठी लावलंय. अच्छा.
तापतंय वातावरण तापतंय. पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे. प्रयागराज आमच्यापासून बरोबर किती रे? 271 किलोमीटर लांब आहे. आणि न्यूज अशी होती आम्हाला की 300 किलोमीटर पर्यंत ट्रॅफिक आहे. बरोबर. आणि रोड बघा आता पूर्ण खाली आहे. काय म्हणतो आपो बंद झाला जातो. चालेल ऍक्सिडेंट आहे आता. फक्त 250 किलोमीटर बाकी आहे प्रयागराज. आणि फायनली प्रयागराजला आलेलो आहे आपण. बस हे आमचे नाईट रायडर झोपू द्या. 250 किलोमीटर बाकी आहे फक्त प्रयागराज. पोहोचतोय आता आम्ही. चला गाडी सॅनिटायझरने पुसतोय तो माणूस. एवढी काळजी मी पण घेतली का नाही. बाय बरं. प्रयागराज पासून फक्त आपण किती किलोमीटर दूर आहे आता? मग 250 सांगितले. 100 किलोमीटर दूर आहे प्रयागराज पासून आपण. आम्ही काय आज स्नान करणार नाही. उद्या सकाळी उठणार आहे लवकर. आज हॉटेलला आज हॉटेलला स्नान करणार आहे. बादली स्नान करणार. बादली स्नान. बादली भरून हा पोरगा माझ्यापेक्षा जास्त काळजी घेत वाटतं का ते. टिश्यू द्या टिश्यू. हे टिश्यू द्या सागर. अरे मला इकडून नीट दिसत नाही. याला म्हणा एवढं नको चकचक करू. कुठून नजर लावतील म्हणा. तू का त्या साईडने एवढं पुसतोय पण? ड्रायव्हरला नाही दिसला तरी झालं पण इथं मला नीट दिसलं पाहिजे. चांगली सफाई केली. अंधारात नीट दिसत नाही. यानं केली का? इथून पोहोचलो 20 किलोमीटर आहे. 20 किलोमीटर राहिले आता. काही तुला एवढा विश्वास नाही का? तर मित्रांनो हा पहिला भाग होता आणि दुसरा भाग लवकरच येईल माहिती आहे मला. अगदीच 2 आठवडे उशीर झालाय पण समजून घ्या आता मी खूप कामात आहे त्याच्यामुळे हळूहळू टाकतोय. तुम्ही पण सपोर्ट करा आणि दुसरा भाग मी लवकरच टाकेल. तुम्ही बघत राहा. तोपर्यंत हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कळवा. मेसेज करा, कमेंट करा, सर्व करा आणि एक करा सबस्क्राईब नक्की करा. ठीक आहे. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. चला धन्यवाद आणि दुसऱ्या व्हिडिओची वाट बघा. चलो तो बाय बाय.